आपल्या पत्नीची 7 जन्माची सोबत करण्याची शपथ घेणारा जवान एका अनोळख्या क्षणी देशरक्षणासाठी सीमेवर जातो आणि शहीद होतो. आपलं सर्वस्व राष्ट्राला अर्पण करणाऱ्या शहीदांच्या पत्नीचा एकाकी लढा साकारणारं एक नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय. क्षितिजा थिएटर सादर करीत आहे मिलिंद पेडणेकर लिखित दिग्दर्शित सावरले मी. तू बरी आहेस ना? हे नाही रे, हे प्रदीप आणि ज्योती अजून आलेले नाही. अच्छा, म्हणजे त्यांचा राग तू माझ्यावर काढतेस? नाही तर काय, 2 तासात येतो म्हणून सांगितलं होतं. 4-5 तास उलटून गेले तरी या मुलाचा पत्ता नाही. ए मॉम चिल, चकित यार. अगं आत्ता कुठे त्यांचं लग्न झालंय? लेट देम एन्जॉय यार. दोन या. अरे बापरे, एवढी खरेदी? असू दे, तू कशाला जळतोस माझ्या खरेदीवर? ए मी जळत नाही तुझ्या खरेदीवर, फक्त एवढंच बघतो की काय काय कचरा गोळा करून आणलाय ते. शेखर तू कचरा? आई आई आधी बाहेर ये. काय काय शेखरला सांगून ठेवा, माझ्या खरेदीला कचरा म्हणतोय तो. शेखर मार दे ना. येस सर. गणपती बाप्पा प्रेझेंट सर. बुद्धी दे. शांतता रे जरा. हिला पण दे. आई, मला ताबडतोब ड्युटीवर जॉईन व्हायला सांगितलंय. मिलिंद पेडणेकर, वृषाली गंधे, निखिल राऊत, अक्षया भिंगारडे यांच्यासह झी मराठी फूबाई फू फेम विशाखा सुभेदार एका वेगळ्या दमदार भूमिकेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. ए मित्रा, तू तरी समजाव ना तिला. मी काय सांगणार आहे, मी सांगते ना पैसे मिळणार नाहीत म्हणून. अगं पण फक्त 5 लाखांचा तर प्रश्न आहे. फक्त 5 लाख फक्त वाटतात तुला? का 5 लाख नाही आहेत आपल्याकडे? नाही, पैसे आहेत, पण पैसे कमवण्यासाठी मेहनत करावी लागते. फुकटचे नाही येत ते. जा जरा बाहेर जा, मेहनत करा, म्हणजे कळेल 5 लाखाची किंमत काय असते ते. एक कथा अशी आहे की ती मालती चितळी नावाची एक जी त्या मेजर सदाशिव चितळेंची मिसेस आहे. त्या मिसेसला वर संकट येतं की तिचे मिस्टर अचानक देशासाठी शहीद होतात. मग त्यांची 2 मुलं घेऊन ती लहानाची मोठी होत्या. नवऱ्याची इच्छा असते की 2 पैकी एक मुलगा कोणतरी मिलिटरीत जायला हवा, म्हणून ती आपल्या मोठ्या मुलाला मिलिटरीत नेते, म्हणजे मिलिटरीत जायला सांगते. तो मिलिटरीत गेल्यानंतर त्याचं लग्न होतं. मग लग्नानंतर परत त्याचं लग्न होतं. जस्ट 15 दिवसांनी तो जातो. तो गेल्यानंतर मग उरलेला म्हणजे तिचा जो दुसरा मुलगा असतो त्या मुलासाठी मग ती सतत कसे प्रयत्न करते आणि मग काय होतं, असं ती सगळी कथा आहे. तुझ्यासाठी करिअर म्हणजे काय ग? फक्त एकच, बाबांसारखं आणि दादासारखं मिलिटरीत जायचं आणि काय बोललास? काय बोललास? मिलिटरीत जाणं करिअर वाटतं तुला? विनोदी नाटकानंतर मला स्वतःला हे नाटक करायला आवडलं. जम जरी छोटा असला तरी त्याचं प्रेझेंटेशन फार उत्तम आहे. ज्या पद्धतीने आम्ही नाटक लोकांपर्यंत पोहोचवतो आहे, मिलिंद पेडणेकरांनी डिरेक्ट केलं आहे, ते अतिशय सुंदर पद्धतीने केलं गेलं आहे. त्यामुळे सावरले मी नाटक असं म्हणेन की एकतरी शोकांतिका आहेच, सिरियस असलं तरीही एका वेगळ्या पद्धतीने लोकांचं मनोरंजन करणार आहे. याच्यात काही समाज प्रबोधन नाही आहे, याच्यात काही नाही आहे. फक्त कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक आहे जे लोकांच्या मनाला भिडेल, जे आतापर्यंतच्या कॉमेडी नाटकांपेक्षा वेगळं आहे. तिच्या हातावरची मेहंदी चुकली नव्हती आणि तिचा नवरा शहीद झाला आहे. हे करिअर वाटतं तुला? लाज वाटते रे तुला. माझा मुलगा म्हणायची ना लाज वाटते. आई खबरदार, खबरदार मला आई म्हणालास. ॲक्टर होण्याची त्याची खूप इच्छा आहे आणि त्यासाठी तो धडपड करतोय. आणि त्याचं प्रामाणिक प्रयत्न असतात. त्या सगळ्यातले त्याचे प्रामाणिक प्रयत्न हे संपूर्ण नाटकात त्याचे दिसत असतात. आणि त्याकरता तो घरच्यांची, त्याच्या आईची, त्याच्या वहिनीची कशी मदत घेत असतो यावरचं ते असं ते कॅरेक्टर आहे. आणि छान कॅरेक्टर आहे. म्हणजे त्याच्यात मला खूप छान शेड्स आहेत. लहान मुलासारखं सांगावं लागतं, हे करा ते करा, वेळेवर करा. बरं, उद्या तुमचं काही कमी जास्त झालं तर लोक काय म्हणतील? स्वतःच्या स्वार्थासाठी सुनेने सासूला छळलं हो. आई, मला कल्पनाच करत नाही मी तुम्हाला छळते. हे घ्या गोळ्या घ्या. तू लग्न कर.
माझं काही चुकतंय का? एक छान हसरं खेळतं कुटुंब कुठल्या परिस्थितीतून जातं, त्यांच्या आयुष्यात जेव्हा वेगवेगळ्या घटना घडतात त्या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात हे बघायला तुम्ही नक्की या. तुम्हाला हे नाटक नक्की आवडेल. आणि एक वेगळं आव्हान मी असं सांगेन की विशाखाताईला तुम्हाला हसताना बघायला खूप आवडतं आणि तुम्ही बघता, तशीच ती रडते कशी हे बघायला नक्की या. माझा हा निर्णय एकतर्फी वाटेल तुम्हाला, पण तुम्हाला तो मान्य करावाच लागेल. ज्योती, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. गोलपिठा, लढ म्हणा, होय पुन्हा कदाचित, मागणीत असो पुरवठो, वडाची साल पिंपळात यासारख्या पारितोषिक विजेत्या नाटकांनंतर मिलिंद पेडणेकरांचा हा नवा प्रयत्न अगदी आवर्जून बघायला हवा असाच.